तुम्ही असे पाला, तुरीचा पाला, खाली वाळलेला गळलेला पाला खातायत बघा, पाहू शकता. समजा अख्ख्या वावरावर मेंढरं दिसतात, पाहू शकता मित्रांनो. असं मेंढपाळ हे जीवन आहे. जिथं खायला भेटेल तिकडं तसं त्या वावराकडे न्यायचं आणि चारायचं. आणि इकडे हो का बघा पारी करीत टॅक करायला बांधायलेत की. आता कुठे जायचं? जाने का है कहाँ? पालम. ठेपा कहाँ पर है तुम्हारा? हाँ गणेशवाडी. बघा मित्रांनो, हे जे आहेत आता कापसाचे रान आहेत की सध्या, पण खायला आता कामून देणार? काळ्या रानाच मग बेजारीच आहे. मग आता 500 आहे का? बर. बघा मित्रांनो, 500 मेंढ्या आहेत. अजून रान रिकामे झालेत तरी पण लोक अजून रान कापसाची खाली करत नाहीत, कारण की काही त्यांचं म्हणणं बोंजरी गिंजरी होईल म्हणून अजून त्यांना रानं दिलेले नाहीत. असे मेंढकऱ्यांची आपदा आहे बघा मित्रांनो, पाहू शकता. आणि इकडं साईडला पाहू शकता मेंढर बघा. मेंढर कितीले आहेत मित्रांनो? 500 मेंढर आहेत. आणि चिल्ले पिल्ले म्हणलं तर असे बारीक सारीक म्हणलं तर अजून 150-150 म्हणलं तर 700-800 मेंढराच्या जवळपास आहेत. आणि पाण्याची पण खूप आपदा आहे. साईडला बघायला गेलं तर पाणी नाही. तुम्हाला दाखवतो तळ्यावर पाणी किती कमी झालेलं तुम्हाला बघू शकला, कारण कोणी रानं त्यांना देण्या गेलेत खायला करता. त्यामुळे ते आमच्या गावापासून गणेशवाडी हे अंतर 2 ते 3 किलोमीटर आहे. त्या गावी जाणार आहेत, आता तिकडे बघणार आहेत, कारण इथं पण पाण्याची सोय नाही. त्याच्यामुळे ते चाललेत पसरा आपलं घेऊन त्या घोडीवर ते बांधून आणि खायचं प्यायचं त्याच्या संगत असतं. बघा किती लई मेंढ्या आहेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. मग ठेपा आता कोण कर? गणेशवाडी. आता तिथं रान आहे का? रान आहे का? किती एकर? 8 एकर दिले का? बर. मग बरं आहे, 8 एकर रान दिले. मग तिथं 8 एकर रान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा तिथं आता त्यांचे मेंढर पण खूप जगतील. 8 एकर रान म्हणजे खूप आहे. तिकडं पाण्याची सोय आहे का नाही आता काही माहीत नाही, पण आमच्या तळ्यावर तर पाण्याची सोय नाही मित्रांनो. बघायचं म्हणलं तर गुरं साईडला थांबलेत. आणि तळ्याची हाल बघायचं म्हणलं तर अजून पाडवा तर खूप लांब आहे. हो का ही अवस्था झाली तळ्याची बघा. आणि ह्या गुरांना पाणी काय प्यायचं, ह्या मेंढरांनी पाणी काय प्यायचं सांगा. आताच एवढी आपदा झालेली आहे, कारण तर अजून तर फेब्रुवारी आज 1 तारीख म्हणलं तर बघा. आणि पाडवा तर किती अजून लांब आहे, 2 महिने पाडवा लांब आहे. तर पाणी एवढं कमी झालेलं आहे बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. अख्खं पाणी फक्त जाईल म्हणलं तर 5 ते 6 दिवस जाईल असं झालंय, पाहू शकता. तळ तर खूप लहान आहे. हां बघा मित्रांनो, अशी हाल आहे त्या मेंढकऱ्यांची, ह्या गुऱ्यांची, शेळ्या ढोरं कोणी चालणारे असेल तर खूप त्यांची आपदा आहे, कारण त्यांना पाणी पाजण्याकरता सुद्धा नाही आणि खायची तर त्यांची खूप आपदा आहे मित्रांनो. बघा किती लय मेंढ्या आहेत आणि आता चालले दुसऱ्या गावी. आपण बघूया आधी कुठं ठेपा होता त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना विचारून घेऊ सविस्तर आता जायचं कुठं आहे आणि कुठं नाही, आधी चारल्या कुठं आणि मुक्काम कुठं होता समजा आपण बघू या व्हिडिओमध्ये. बघा घोडे चाललेत, बघा पुढे गेले घोडे, पाहू शकता मित्रांनो. तिकडं लागले रस्त्याला 2 घोडे आहेत आणि एक आहे लहान. बघा मित्रांनो, आता गणेशवाडीला चाललेले आहेत, कारण आमच्या इथून गणेशवाडी म्हणलं तर 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे आणि चाललेत मेंढरे घेऊन, पाहू शकता. हे साईडला मेंढरे आता चाललेत त्या गावी, कारण तिकडं 8 एकराचा खेप आलेला आहे, त्या मुक्ताचा चाललेले आहेत. बघा हे पाहू शकता का असं काकत ती त्यांची झोळी अडकून खायचं प्यायचं घेऊन जावं लागतं, पाहू शकता.
समजा धुरोळाच उठला बघा, पाहू शकता मित्रांनो इतके आहेत. तिकडून वाहन आल्यामुळे एक आईचर आलेलं आहे म्हणून मेंढर थोपवलेले आहेत बघा मित्रांनो, पाहू शकता आता पूर्णपणे बघा. ते आईचर आल्यामुळे थांबविलेत मेंढर. आता ह्याला उतरूनच घेऊन जावं लागते का? चलत नाही का हे? आता येले काय सकाळी येले? बरं बरं. मित्रांनो आता समजे मेंढर ह्या ठिकाणी होते आणि ह्या ठिकाणी उठून गेलेत बघा. त्यांचा लेंडी खात किती पस खाली. मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघा, हे जे आहे तुरीचं वावर उगवलेलं आहे आणि तुरीच्या वावरामध्ये किती मेंढर आहेत पाहू शकता तुम्ही. पाला, तुरीचा पाला खाली वाळलेला गळलेला पाला खात आहेत बघा, पाहू शकता. समजा अख्ख्या वावरावर मेंढर दिसतात पाहू शकता मित्रांनो. असं मेंढपाळ हे जीवन आहे. जिथं खायला भेटलं तिकडं तसं त्या वावराकडे न्यायचं आणि चालायचं. आणि इकडे अवका बघा बारीक काही थांबण्यासारखे थांबलेले आहेत, कारण तिकडून पलीकडून कापूस आहे. तेव्हा तिकडे टोपीवाले मामा आहेत आणि इकडून एक मुलगा आहे पाहू शकता. आणि तिकडून पण दोन हे आहेत बघा थांबलेत, म्हणजे तिकडून कापूस आहे तिकडे जाऊ नये म्हणून कुणाच्या वावरात. असं पारेकरी थांबलेले आहेत उन्हाचं पाहू शकता. जेवण हे करून अवका इकडे काय आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. बघा मेंढर बघितलं तर किती आहेत बघा. बघा इथं दोन कुत्रे आराम करत आहेत सावली खाली झाडाच्या आणि इकडे मेंढर चरत आहेत. बघा मित्रांनो असं अशा 2 एकराच्या वावरामध्ये जिकडं बघल तिकडं समजा मेंढर पांढरे शुभ्र दिसत आहेत बघा. त्यांचा कळप मेंढरांचा किती आहे 700-800 मेंढर आहेत समजा. हे टोटल 500 मेंढ्या आहेत आणि चिलेपिले असं म्हणलं तर 300 मेंढ्या झालेल्या आहेत. एवढा खात त्या कारण इथं सावली असल्यामुळे आणि पाणी पाजण्याकरता एवढा खात पडलेला आहे पाहू शकता मित्रांनो. आणि ह्या साईडला आमचे गुरं थांबलेत, आता ते गेले दुसऱ्या गावी. मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करत चला. मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला सपोर्ट करत चला, कारण मी असेच नवीन चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण तुमच्यासाठी बघा अशी मेंढपाळांची आपदा आहे हे आपल्याला व्हिडिओमध्ये समजलेलं आहे. मेंढपाळ हे जीवन खरं तर सोपं नाही मित्रांनो, खूप कष्ट घ्यावं लागतात. पोटासाठी रानवर राहून त्यांना फिरावं लागतं गावोगाव, ते गाव जिथं चारा भेटेल तिथं जायचं. तिथं मेंढरं बसवायचे आणि तिथलं त्यांची साखरपट्टी खाणं पिणं येत असतात शेतकरी. त्या वावरात जितके दिवस बसवले तितके दिवस खायला देतात. पण आता सध्या तर अजून शेतकऱ्याने रानं उघडले नाहीत, कारण की त्यांची कशी शेतकऱ्यांची पण आशा असते 4 पैसे काहीतरी व्हावं हे साधमान गेलेलं आहे. एकतर कापसाला भाव नाही त्याकरता म्हणून शेतकरी बघा तळ्याचं पाणी खूप कमी झालेलं आहे मित्रांनो. अजून तर पाडवा खूप लांब आहे. खरं तर जनावराची, मेंढ्याची, शेळ्या, ढोरं, कुत्रे खरंच खूप आपदा आहे पाहू शकता. अजून अख्खा उन्हाळा बाकी आहे तर एवढी आपदा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही.